नमस्कार माऊली. माऊली, सुखाची अशी व्याख्या तरी काय ग? कोणाला सुख प्राप्त होतं ते धनाच्या रूपामध्ये, कोणाला सुख प्राप्त होतं ते सत्तेच्या रूपामध्ये, किंवा काही ठिकाणी तर मानवतेसाठी कार्य करण्यामध्ये सुद्धा अनेकांना सुख प्राप्त होतं. परंतु मला असं वाटतं की मनुष्याला खरं सुख आपल्या माणसाच्या, आपल्या जवळच्या माणसाच्या सहवासात, त्याच्या ऋणानुबंधामध्ये सापडतं. परंतु व्यक्तीनं कमावलेलं पुण्य जर गाठी असेल आणि भगवंताची कृपा असेल तर मात्र निश्चितच कुठलंही संकट तुम्हाला त्रास देत नाही. उलट तुमची दुरावलेली व्यक्ती तुम्हाला ते परत प्राप्त करून देतं. अहो, माझे मन घाबरे होऊ लागले आहे. आज बराच काळ झाला आपल्या लेकरांना जाऊन, अद्याप त्यांचा माग लागत नाही. हे बघ धन्वंती, ज्यावेळी आपल्या हातात करण्यासारखे काहीही शिल्लक राहत नाही ना, त्यावेळी त्या सर्वसाक्षी परमेश्वराला शरण जावे, त्याची प्रार्थना करावी. तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. माते, माझे मन मला पहाटेपासून खुणावते आहे. निश्चितच या घरामध्ये सुवार्थ प्रवेश करणार आहे. हे घर आनंदाने उजळून जाणार आहे. मला विश्वास आहे. देव करो आणि तुझ्या मनासारखे हो. माते, पिताश्री, अहिल्या, वहिनी. हा तर गुणवंतीचा स्वर आहे. हो हो हो. गुणवंती, कसे आहात रे? माते, ह्या सोमा मावशी. मावशी, हे माझे माता पिता आणि ही माझी जीवाभावाची सखी अहिल्या वहिनी. अखेर तुम्ही सर्वजण आलात. किती प्रतीक्षा केली तुमची. चला आज चला. नाही नाही, थांबा. इतक्या काळानंतर आपण सर्व घरी परत आला आहात, तेही आपली मोहीम यशस्वी करू. हो ना? मी ओवाळणीचं ताट घेऊन आले. या. तुझं कौतुक करता करता हिचं तोंड थकतच नव्हतं बरं. फार मायाळू आहे तुमची लेक, आणि तुम्ही सगळे सुद्धा. फार भाग्य लागतं ग असं घर मिळायला. अहो ताई, खरं तर आम्ही भाग्यवंत आहोत. तुमचे चरण आमच्या घराला लागले. तुमच्यासारख्या भक्तिगणीचे पुण्य आम्हास लाभणार आहे. याहून अधिक सुखावह गोष्ट ती कुठली? नाही हो दादा. अहो, आपण नित्याची कामं करताना कुठे पापपुण्याचा हिशोब करतो? आपण कुणाच्या भल्यासाठी कामी आलो यातच आनंद आहे मला. ताई, हा तुमचा मोठेपणा झाला. पण गुणवंती, तुम्ही यांच्यापर्यंत कसे पोहोचलात? नाही म्हणजे तुमचा प्रवास नीट झाला की नाही? ते तर विचारूच नकोस माते. अगं, असे समज की भगवंताने आमची कसून परीक्षा घेतली. वाटेत जाताना गर्द अरण्य, विशाल पर्वतरांगा, हवाढव्य नद्या, हे सर्व पार करून आम्ही तिथे पोहोचलो. आणि कित्येक हिंस्त्र पशूंचा सामना देखील करावा लागला आम्हाला. परंतु माते, संकटात देखील देवाला आपले प्रामाणिक प्रयत्न समजतात. मला असे कायम वाटत होते की देव आमच्या चिकाटीची परीक्षा बघतो आहे आणि तेच आम्हाला एका वाटाड्याच्या रूपात येऊन सहाय्य देखील करत होते. वाटाड्या? हो.
हो, त्याच महाराजांनी आम्हाला वाचवले आणि सोमा मावशी पर्यंत पोहोचवण्याचा मार्ग देखील दाखवला. थोडक्यात काय, कटू अनुभवाचा सुखांत झाला. मी एक विचारू का? म्हणजे या पोरीनं आणि या दोघांनी मला इथं आणलं खरं, पण मी नक्की काय करणं अपेक्षित आहे? गुणवंतीच्या विवाहाला तुमची उपस्थिती हेच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुमचा आशीर्वाद हेच तिच्या सौभाग्याची खूण आहे आणि तुमचं पुण्य तिच्या सौभाग्याला संजीवनी देणार आहे. परंतु हिचा विवाह नक्की झालाय का? का कोणी तुम्ही पुत्र बघून ठेवलाय? माते, पिताश्री, आता गुणवंतीसाठी सुयोग्य विवाह स्थळ शोधायचे आणि तिचा विवाह करायचा, हे दायित्व आता आमचे. माझ्या पुत्रीसाठी मी योग्यच वर शोधेन. पिताश्री लाजते ती. पिताश्री चला, विलंब होतोय. हो हो, आलो आलो. नगरातील व्यापारी मंगलदास यांच्याकडे जाऊन येतो. त्यांचा मुलगा विवाह योग्य आहे असे समजते. पाहू काय म्हणतात ते. हो, आपली पुत्री गुणसंपन्न आहे हे सांगा त्यांना. नकार द्यायचे नाहीत ते. येतो आम्ही. काय करायचं हो सोमाताई? त्या मंगलदासनी नकार कळवला. याआधी 2 स्थळांनी नकार कळवलाय. मला तर आता गुणवंतीची काळजी वाटायला लागली आहे. तुम्ही काळजी करू नका. प्रत्येक गोष्टीला योग यायला लागतो. तिच्या नशिबात लिहिलं असेल तेव्हाच जुळेल तिचं. तुम्ही प्रयत्न करत राहा. खरंच आहे तुमचं. तुमचा शोध लागल्यावर वाटले होते की सर्व काही सुरळीत होईल, परंतु होरी, एवढं सरळ नसतं ग आयुष्य. आणि असं बघा, एक लढाई तर तुम्ही जिंकलीये, आता एकच तर राहिली आहे ना. एकदा मुलगा मिळाला की झालं. अगं ऐकलेस का धन्वंती? अहो, धन्वंती, अगं ऐकलेस का? काय झाले? आपल्या पुत्रीचे भाग्य उजळले. तिच्यासाठी योग्य असे स्थळ मिळाले. अहो, पण त्या स्थळाचे नाव काय? काय करतात? कुठे राहतात? पुष्पनाथ नाव आहे त्यांचे. पलीकडच्या नगरीतील खूप मोठे धान्य व्यापारी आहेत ते. तरुण, देखणा, उमदा आणि अगदी नम्र तरुण आहे. मी त्यांना गुणवंतीबद्दल सांगितले आणि त्यांनी लगेचच होकार भरला बर का. बघितलं धन्वंती, मी तुला म्हणाले होते जेव्हा योग जुळायचे असतात तेव्हा जुळणार. तो दिवस आज उजाडायचा होता. काय मग, आज कुणाच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतायत? होय तर कोणीतरी भोवल्यावर चढायची स्वप्ने बघत होतं आणि आज ती सत्यात उतरणार. काय ग? अगं गुणवंती, परमेश्वर, परमेश्वर, तूच आमचा तारुणार. अहो काय होतंय तुम्हाला? असे एकाएकी तुमची प्रकृती कशी खालवली हो? काय बी कळाना, काही दिवसाआधी आबांची प्रकृती एकदम ठणठणीत होती. अचानक असं काय झालं आणि आबांनी हातरून धरलं. मला तर भीती वाटते.
की यांना काहीतरी भयंकर आजाराने ग्रासले असेल, पण असं काही घडण्याचे काही कारणच नव्हते. हे संकट एकाएकी ओढवले. मला तर चिंता वाटते की माई घरात असताना असं कधीच कोणी आजारी पडलं नव्हतं. मग हे काय घडतंय? पिताश्री, कोणाची अवकृपा झाली म्हणायची? मला काय कळत नाही सुनबाई. माझ्या डोळ्यासमोर अंधार येतोय. आहो, तुम्ही बघताय काय? जावा ना वैद्य भुवनकडे. आलं लगेच व्हायचं फोनला घेऊन आला. आहो, आहो, काय होतंय तुम्हाला? आहो, आहो, सुनबाई 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 सुनबाई. आहो, पिताश्री, पिताश्री, पिताश्री. आहो, बघा ना पिताश्रीला काय होतंय. पिताश्री, आहो, आहो, उठा ना. आहो, आहो, आहो. अहो, मी काय म्हणतेय, जरा विश्रांती घ्या की, दमला असाल. अगं काय बोलतेस तू? उद्याचा दिवस आपल्या सर्वांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. हो हो, पण आणि उद्याचा दिवस निर्विघ्न पार पडेपर्यंत माझ्या जीवाला स्वस्थता लाभणार नाही. बघता बघता आपली लेक लहानाची कधी मोठी झाली कळलंच नाही. अनेक संकटांवर मात करत विजय मिळवत इथपर्यंत पोहोचली. हो ना. आणि तुला सांगू, आपले भाग्य थोर म्हणून तर त्या सोमाताई इथपर्यंत यायला तयार झाल्या. अगं त्यांच्या पुण्याईनच तर आपल्या लेकीची सगळी स्वप्ने पूर्ण होणार आहेत. धन्वंती, अगं तू अशी शांत का आणि कसला विचार करत आहेस? एक बोलू का? माझा जीव राहून राहून घाबरा घुबरा होतोय. सारखं असं वाटतंय की काहीतरी अनिष्ट घडणार आहे. ते साधू महाराजांचे बोल सारखे आठवतात. अगं नाही धन्वंती, नाही, काहीही अनिष्ट घडणार नाही. त्या महाराजांच्या सांगण्यावरून आपण सोमाताईंना इथे बोलवले आहे. अगं त्यांची पुण्याईच तर आपल्या कामी येणार आहे. तुला सांगू, उद्याचा सूर्य आनंद, सुख आणि समाधान घेऊन उदयास येणार आहे. शुभमंगल सावधान.
श्री गजनायकं गजमुखं रामेश्वरं सिद्धिदम्. नवरी मुलीला बोलवून घ्या. कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. आता दोघांनी एकमेकांना पुष्पहार घाला. सोमाताई, हे तुमच्यामुळे शक्य झालं. नाही हो, मी निमित्त मात्र आहे. सगळी त्याची इच्छा, अजून काय. पुत्रा काय झालं? पुत्रा काय झालं? ए पाणी घेऊन या कोणतरी. पुत्रा अरे शिपडा पाणी. पुत्रा अरे उठ, उठ, अरे उठ, पुत्रा अरे उठ, अरे उठ. माऊली, आपण कधीही आपल्या पूर्व पुण्यापासून पळून जाऊ शकत नाही. इतकंच काय, गतजन्मीच्या सुद्धा कर्मांचा हिशोब आपल्याला या जन्मामध्ये द्यावा लागतो. पण हा हिशोब मुख्यतः आपलं पाप पुण्य, सत्कर्म दुष्कर्म, धर्म अधर्म या गोष्टींबद्दल आपलं आचरण कसं आहे याच्यावर अवलंबून असतं. तसंही म्हणतातच की तुमचं भविष्य तुमच्या भूतकाळावर आणि तुम्ही केलेल्या मानवी किंवा अमानवी अशा वर्तनावर विसंबून राहतं. तेव्हा निस्वार्थी राहून कोणतीही हाव न धरता सेवा करत आयुष्य व्यतीत करा, म्हणजे भगवंत तुमची काळजी घेईलच. तेव्हा उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.